तर हे मी बटाट्यांचे पूर्ण साल वगैरे काढून पाण्यात ठेवलेले आहेत. तर चला आता ह्याचे आपण चिप्स बनवायला घेऊया. तर मी एका ताटामध्ये पाणी घेतलं आहे आणि त्या पाण्यामध्येच मी आता हे चिप्स बनवून घेणार आहे. तर असे पाहिजे, जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे. तर मी असंच पूर्ण बनवून घेते. ह्या ताटातून डायरेक्ट आपण ह्या पाण्यात टाकायचे, म्हणजे आपले चिप्स काळे पडणार नाहीत. तर ह्या ताटातून डायरेक्ट पाण्यात टाकणार आहे मी आणि असे सगळे मी बनवून घेते आणि मग दाखवते. माझे सगळे चिप्स बनवून झालेले आहेत. तर बघू शकता पाणी एकदम वरती खराब आलेले आहे. तर पाणी हे पूर्ण स्वच्छ होईपर्यंत आपण ह्यांना स्वच्छ पाण्याने 4-5 वेळा धुवून घेऊया आणि मग दाखवते. तर आता मी ह्याला 4-5 वेळा धुतलेलं आहे आणि आपण बघू शकता चिप्स एकदम आपले पाणी पण एकदम स्वच्छ आहे. तर हे आता ही रात्रीची प्रोसेस आहे. तर ह्यांना मी शिजवणार आहे उद्या सकाळी. तर रात्री मी चिप्स बनवून पाण्यामध्ये असेच ठेवायचे त्यांना. तर मी एकदम थोडासा तुकडा टाकते तुरटीचा. जास्त पण तुरटी टाकायची नाही आहे, मग जास्त पण तुरटी टाकल्यानंतर आपले चिप्स लाल उठतात. तर थोडीशी तुरटी टाकून मी आता ह्याच्यावर असं झाकण ठेवून रात्रभर ठेवून देणार आहे आणि मग बोलते उद्या सकाळी. तर आता सकाळी बघतोय आपण. तर सकाळी हे असे झालेले मस्त कडक कडक झालेत जरा. तर असेच पाहिजेत आपल्याला. तर आता आपण ह्यांना पाणी उकळायला ठेवूया. इथं मी गॅसवर एका पातेल्यामध्ये पाणी उकळायला ठेवले. आता ह्याला उकळी येऊ द्यायची. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. तर आपण मीठ टाकून घ्यायचं. 2-3 चम्मच टाकले मीठ. थोडंसं हलवून घ्यायचं. आता मीठ टाकल्यानंतर आपण आता ह्या पाण्यातले चिप्स काढून हे उकळत्या पाण्यात टाकायचे. मी अर्धेच टाकून घेते, कारण व्यवस्थित हलवायला आले पाहिजेत आणि मग हे सुकायला टाकेपर्यंत दुसरे आपण टाकणार. हे अर्धे अजून इकडंच ठेवलेत मी. गॅस फुलच ठेवून थोडेसे हलवून घ्यायचे आपल्याला. असं हलवत राहायचं. गॅस कमी करायचा नाही आहे, गॅस फुलच ठेवायचा. थोडेसे असे ट्रान्सपरंट व्हायला लागलेत ते. तर आता थोडे 5 मिनटं अजून. तर आपले चिप्स हे शिजलेले आहेत पूर्ण. आपण एका चाळणीमध्ये त्यांना काढून घ्यायचे. तर मी असे चाळणीमध्ये काढणार आहे सगळे. हे मी पातेल्यातले सगळे काढून घेतलेत. तर आता मी हे असेच गरम गरम सुकायला टाकायला घेऊन जाणार आहे. तर आता इथं आपण ह्याच पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. राहिलेले अर्धे चिप्स सगळे त्यात टाकून घेऊया. ते टाकून घेतले आणि हे आता गरम गरमच मी पसरून घेणार आहे. मी आता हे व्यवस्थित पसरून घेणार आहे आणि ते मग दुसरे पण आणूया आपण. तर हे दुसरे पण मी काढून घेतलेत आता. तर ते पण मी उन्हात त्याच्याबरोबरच सुकायला टाकते. तर हे आता असे सगळे पसरून झालेले आहेत. तर आता आपण असंच उन्हात ह्यांना ठेवून देऊया दिवसभर. तर हे असे आपले चिप्स सकाळपासून मी उन्हामध्येच घातलेले. तर छान असे सुकलेत आणि पूर्ण असे सफेद झालेत. तर मी हे सगळं पूर्ण गोळा करते. तर असे हे आपले छान असे चिप्स सुकलेले आहेत तसे, पण उद्या तरी पण टाकायला लागणार आहेत उन्हामध्ये. तर चला मग घेऊन जाऊया घरामध्ये. त्यामध्ये मी काढून घेतलं आहे सगळे चिप्स आणि एवढे आपले 2 किलोचे चिप्स झालेले आहेत. तर ह्यांना मी आत्ता सुकलेत आज, पण तरी पण उद्या एक दिवस मी उन्हामध्ये वाळवणार आणि मग उद्या संध्याकाळी तुम्हाला दाखवणार. हे मी 2 दिवस चिप्स उन्हामध्ये सुकवून घेतलेत. तर आता मी तुम्हाला तळून दाखवते. इथं तेल मी गरम करायला ठेवले. आता तेल आपलं मस्त गरम झालंय. आता तेलामध्ये चिप्स टाकून घेऊया. मस्त फुलतायत. अजून थोडेसे मी तळून घेते आणि मग दाखवते. हे छान असे चिप्स मी तळून घेतलेत. तर असे आपले छान चिप्स तयार झालेत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.